आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह। नमस्कार, मी तुकाराम सोळंके आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या आणि लाडक्या स्वराज लाईव्ह मध्ये स्वागत करतो। प्रेक्षको, आता आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 10 घडामोडी। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यावर कर्ज वाढणार, वित्त विभागाचा असा अभिप्राय। वित्त विभागाने हा अहवाल नोंदवला आहे। शक्तीपीठ प्रकल्पासाठी राज्याचे 20,787 कोटी रुपयांचे उच्च आर्थिक दायित्व आहे। परिणामी अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मार्च 2023 पर्यंत राज्य सरकारवर 9.32 लाख कोटी रुपयांचे कर्जाचं ओझं येणार असल्याचा अभिप्राय या अहवालात नोंदवला आहे। भाजपचे परतूरचे आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली। सरकारला ट्रोल करणाऱ्यावर टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे। तुझ्या अंगावरचे कपडे, पायातील बुट्ट, चप्पल सुद्धा सरकारमुळेच असं लोणीकरांनी म्हटलं आहे। मोदीवर टीका करणाऱ्याला लोणीकरांनी सुनावलं। वेळ गेल्यावर पश्चाताप, भास्कर जाधवच्या स्टेटसची चर्चा, पक्षातील लोकांना काय सूचक इशारा। दिवा जळतात तुपाची गरज आहे, दिवा विझल्यानंतर तूप ओतण्यात अर्थ नाही, असे भास्कर जाधव यांनी स्टेटस म्हटलंय। दरम्यान गेल्या 2 ते 3 दिवसापासून आमदार भास्कर जाधव हे ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होताना दिसते। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली। तृतीय भाषेच्या सत्तेवरून मनसे पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती। राज्य सरकारची भूमिका समजावून सांगणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले होते। राज ठाकरेंना समजवण्यात भुसेंना यश येणार का याची उत्सुकता। महाराष्ट्रातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज। कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसह विजांच्या कडकडाटासह सरी कोसळण्याची शक्यता। समुद्रकिनारी उंच लाटा आदळण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कोल्हापूर, सातारा, अमरावती आणि नागपूर परिसरातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। नित्रेच्या भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक प्रशासन सज्ज झाले। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे प्रशासनाने सांगितले। आदित्य तटकरे रायगडमधील जनतेच्या मनातील पालकमंत्री अनिकेत तटकरेंचे वक्तव्य। अनिकेत तटकरे यांना भरतशेठ गोगावले यांचं प्रत्युत्तर। तुम्ही मनातील तर आम्ही काय ध्यानातील पालकमंत्री। जनतेच्या मनात 75% भरतशेठच पालकमंत्री, भरतशेठचे प्रतिपादन। वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 26% वीज दर कमी होणार, सीएम फडणवीस म्हणाले इतिहासात प्रथमच। राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीज दर कमी करण्याची याचिका केली, त्यावर हा आदेश MIRCने दिला आहे। या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गातील होणार आहे। राज्यातील 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण हे 17% आहे। त्याच्यासाठी 10% इतके सर्वाधिक दर कमी होतील असे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। 11वीची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार की नाही, लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा। शिक्षण संचालनाचा गोंधळ सुरूच, राज्यभरातील 12,71,000 विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागलेली आहे। अशाच महाराष्ट्रातील टॉप 10 घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।